नमस्कार, मी सुवर्णा. बातमी आणि बरंच काही मध्ये नागपुरातून सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बीपीएमटीच्या एका शिकाऊ महिला डॉक्टरवर तिच्या प्रियकरानं बंदूक रोखली आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही सगळी घटना संध्याकाळी 6च्या सुमारास रुग्णालयाच्या ई-लायब्ररी परिसरात घडली. पीडित शिकाऊ डॉक्टर ही आरोपी प्रियकर विकी चकोले याच्यासोबत बोलत होती. त्या दरम्यानच त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर थेट तिच्यावर बंदूक रोखण्यापर्यंत गेलं. या संदर्भात अजनी पोलीस ठाण्यामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांना अधिक विचारूया. तुषार, हा सगळा काय प्रकार आहे, काय अपडेट आहे? सुवर्ण, निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आतमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. जी पीडित मुलगी म्हणजे एक शिकाऊ डॉक्टर आहे, ती साधारण 5 वाजताच्या सुमारामध्ये ती लायब्ररीमध्ये अभ्यास करत होती. तेव्हा तिथे तिचा प्रियकर तिला भेटायला आला. मागच्या 6 महिन्यापासून ही शिकाऊ डॉक्टर त्या प्रियकराला टाळत होती आणि तोच राग त्याच्या मनामध्ये होता. जो विकी चकोले नावाचा जो आरोपी आहे, या संपूर्ण प्रकरणातला जो आरोपी आणि प्रियकर देखील आहे, तो नागपूरच्या खापरखेडा भागामध्ये राहतो. तो ऑटोने त्या परिसरामध्ये आला आणि त्याच्याजवळ गन होती. सुरुवातीला यांची बोलणं सुरू होतं, त्यामध्ये यांचा वाद वाढला आणि वादामध्ये त्यांनी थेट बंदूक काढली आणि ती जी पीडित डॉक्टर आहे त्या डॉक्टरवर रोखली. त्याने 3 वेळा ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न देखील केला, असं तिथलं जे प्रत्यक्षदर्शी त्या डॉक्टरांच्या मैत्रिणी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्या बंदुकीमधनं फायर झाला नाही, त्यामुळे सुदैवाने त्या शिकाऊ डॉक्टरचा जीव वाचला. मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. पोलिसांना जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार ही जी मुलगी आहे शिकाऊ डॉक्टर, याची मागच्या 6 महिन्यामध्ये फेसबुकवर या आरोपीसोबत ओळख झालेली होती. त्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा उपस्थित झालेला आहे, कारण की रुग्णालयाच्या आतमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या कॅम्पस परिसरामध्ये घडलेली ही मागच्या 1 महिन्यातली दुसरी घटना. याच्या आधी यवतमाळमध्ये देखील आपण बघितलं की अशोक पॉल या MBBS डॉक्टरचं तिथे हत्या करण्यात आलेली होती आणि ते देखील कॅम्पस परिसरामध्ये झालेली होती. त्यामुळे महाडचे डॉक्टर असो किंवा इतरही जे काही शिकाऊ डॉक्टर आहेत त्यांनी संपूर्ण डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित केला आणि या घटनेनंतर परत एकदा त्यांनी उपस्थित केलेला आहे. या घटनेमधला जो आरोपी आहे विकी चकोले हा अजूनही फरार आहे. विशाल, विकी बद्दल अधिक काय माहिती? पोलिसांनी काही प्राथमिक माहिती दिलेली आहे का? ती जी शिकाऊ डॉक्टर आहे जिच्यावर हा हल्ला झाला, तिने या सगळ्या संदर्भात काही अधिक सांगितलंय का? म्हणजे केव्हापासून त्यांची ओळख होती, किती वर्षांपासून, गेले 6 महिने 3 महिने जर ते बोलत नव्हते तर त्याच्याविषयीचे काही अपडेट्स? मागच्या काही महिन्यापासूनच त्यांची फेसबुकवर साधारण 8 ते 9 महिन्यापासून फेसबुकवर ओळख झालेली होती. तो नागपूरच्या खापरखेडा भागामध्ये राहणारा होता आणि काहीतरी खाजगी व्यवसाय करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. अजूनही तो फरार आहे. त्यामुळे नेमकं त्यांनी जी बंदूक वापरली ती खरी होती की खोटी होती किंवा धाक दाखवण्यासाठी त्याने हा संपूर्ण प्रकार केला, हा देखील एक चौकशीचा भाग आहे. मात्र पीडित मुलीने जी पोलिसांना माहिती दिली त्यानुसार त्याने ती बंदूक तिच्यावर ताणलेली होती. त्याने 3 वेळा फायर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या बंदुकीमधनं फायर झालेला नाही. या पीडित मुलीचं म्हणणं असं होतं की तो फक्त माझा फेसबुक फ्रेंड होता, माझा प्रियकर नव्हता. मात्र तो वारंवार तिला त्रास देत होता आणि त्याच्या त्रासालाच कंटाळून तिने मागच्या 4 महिन्यापासून त्याच्यासोबत बोलणं देखील बंद केलेलं होतं. मात्र तो या पीडित मुलीला त्रास देणं सोडत नव्हता. शेवटी त्याने आज रुग्णालय गाठलं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या कॅम्पस परिसरामध्ये आतमध्ये आला. थेट ही मुलगी जिथे ई-लायब्ररी आहे त्या ई-लायब्ररी पाशी अभ्यास करत होती. नंतर तिला बाहेर बोलावण्यात आलं. ती बाहेर आली तेव्हा तिच्या आजूबाजूला तिच्या मैत्रिणी देखील होत्या आणि सुरुवातीला यांची बोलणं सुरू असतानाच वाद वाढला आणि वादाचं रूपांतरण थेट बंदूक काढण्यापर्यंत गेलं आहे. या घटनेमध्ये एक गोष्ट आणखी देखील उपस्थित होते की रुग्णालयाच्या आतमध्ये जर कोणी येत असेल, विशेष करून हॉस्टेल किंवा कॅम्पस परिसरामध्ये जर येत असेल तर त्याची चौकशी होत नाही. म्हणजे रुग्णालयामध्ये जाणारे जे OPD मध्ये येणारे जे रुग्ण असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्यासाठी एक वेगळा सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पण त्या कॉलेजच्या कॅम्पस परिसरामध्ये विशेष करून हॉस्टेल असेल मुलींचं किंवा लायब्ररी असेल या भागामध्ये कोणी येत असेल तर त्या सुरक्षेचा तिथे आयडेंटिटी कार्डचं चेकिंग झालं पाहिजे किंवा कोण व्यक्ती आत येतोय जातोय याची माहिती असली पाहिजे सुरक्षा रक्षकांना. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. तुर्तास तुषार, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. बनावट बायोडिझेल प्रकरणात नगरमध्ये पुरवठा विभागाकडून कारवाई टाळाटाळ केली जाते. न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू झालेल्या आहेत. पोलीस कारवाई करतायत, मात्र पुरवठा विभाग कारवाईला टाळाटाळ करतायत.
पोलिसांनी फोन करूनही ते कारवाई करण्याकरता येत नाहीयेत। पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करावी, आम्ही कारवाई करणार नाही असं अजब उत्तर पुरवठा विभागाच्या अधिकारी जयश्री माळी यांनी दिलं। वास्तविक पाहता ही कारवाई करण्याचे अधिकार पुरवठा विभागाला आहेत, कारण ज्वलनशील पदार्थ असल्याने कारवाई करण्याकरता पुरवठा विभागाचे अधिकारी तिथे उपस्थित लागतात। मात्र ते येत नसल्याने पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी येत आहेत। याच संदर्भातली अजून एक महत्त्वाची बातमी, नगरमध्ये बोगस बायोडिझेल प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा समावेश उघड झालाय। शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुते गेल्या 5 दिवसांपासून फरार आहे। बायोडिझेल घोटाळ्याचा मास्टरमाइंड दिलीप सातपुते असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येतेय, पण हा मास्टरमाइंड फरार झालाय। शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुतेला अटक केली तर या संपूर्ण महाघोटाळ्याची अधिक उकल होऊ शकणार आहे। पण दिलीप सातपुतेला शोधण्याकरता पोलीस प्रयत्न करत नसल्याचा आरोपही होतोय। दिलीप सातपुतेचा पाठीराखा कोण आहे अशी चर्चा आता अहमदनगरमध्ये रंगू लागली आहे, सुरू झाली आहे। या प्रकरणात पोलीस प्रशासनाने योग्य ती भूमिका घेतली पाहिजे। जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसून ती होणे गरजेचं आहे असं आमदार संग्राम जगताप म्हणतात। निश्चितच आज सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला जाणवतंय की कुठेतरी याच्यामध्ये यंत्रणा कमी पडते, कारण की बरेच लोक हे प्रशासनाला माहिती असून देखील यांच्यावरती कधी कारवाई होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही। खरं तर शासनाने याच्यामध्ये योग्य ती भूमिका घेतली पाहिजे। ह्याच्याने जे काही असे जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये चालले असतील ते याच्याकडं बारकाईने लक्ष शासन असेल, प्रशासन असेल, ह्या लोकांनी देणं गरजेचं आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत। साहेबराव, एका बाजूला पुरवठा अधिकारी आम्ही कारवाई करताना येणार नाही असं म्हणून सांगतात, दुसरीकडे सातपुतेला पकडायला पोलीस कुचराई करतात। काय सांगायचं मग या यंत्रणांविषयी, काय बोलायचं? या सगळ्या प्रकरणावरती आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यावरती ज्यावेळेस एक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बनावट बायोडिझेल जे आहे ते विक्री केलं होतं, वास्तविक पाहता याच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतं कसं हे पाहावं लागेल, कारण याला राजकीय पाठबळ असल्याशिवाय होणार नाही। बरोबर, सुरुवातीला हे प्रकरण दडपण्यात आलं होतं, त्यानंतर न्यूज 18 लोकमतने जेव्हा लावून धरलं तेव्हा यातले एक एक पत्ते ओपत चाललेत। हा दिलीप सातपुते या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड होता असं बोललं जातंय। पोलीस तपासामध्ये तसं निष्पन्न झालेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती त्याला पाठीशी कोण घालतंय, याच्यामागे अजून कोणी मास्टरमाइंड आहे का? कारण ज्या प्रकारावरती चालू आहेत त्या म्हणजे हे दोनच मास्टरमाइंड सापडले आहेत, एक तो संजय साबळे आणि दुसरी दिलीप सातपुते। याच्यामध्ये 5 ते 6 लोक अजूनही हा व्यवसाय करतायत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती यांचा कोणी वरदहस्त आहे का हे पोलिसांमध्ये तपासणे महत्त्वाचं आहे। ज्या प्रकारे आमदार संग्राम जगताप म्हणताय की याच्यावरती अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहे का, यांच्यावर कोण अजून, त्यांना मी प्रश्न विचारला याच्यामध्ये राजकीय पाठबळ आहे का? ते म्हणले की याच्याशिवाय होऊ शकत नाही, यांना जर राजकीय पाठिंबा असेल तरच हे होऊ शकतं। त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे असंही बोललं जातं, परंतु ज्यावेळेस सातपुते हा समोरील पोलिसला अटक करतील त्या तपासामध्ये नेमकी किती झालं? कारण यांचे बॅलन्स शीट जर पाहिलं तर 25-25, 30-30 कोटी रुपयाचं बॅलन्स शीट 6 महिन्यामधलं आहे। याचा अर्थ हा किती मोठा व्यवसाय होता। हे दोघा तिघांचे बॅलन्स शीट जर पाहिलं ते भलं, आणि आज कारवाई केली पोलिसांनी त्या कारवाईला प्राजक्ता। बरोबर, तोच मुद्दा मला विचारायचा होता की हा झाला राजकीय हस्तक्षेपाचा भाग किंवा तो अँगल, पण पुरवठा अधिकारी, यंत्रणेतला एक अधिकारी पोलीस सांगून सुद्धा तिथे येत नाही, आम्ही या कारवाईमध्ये सहभागी होणार नाही असं उत्तर देतो, हे कसं काय खपवून घेतलं जात आहे? हेच तर पाहावं लागेल, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी एसी ऍक्ट हा कायदा जेव्हा उल्लेख होतो, पुढे येतो, त्यावेळेस या ठिकाणी पुरवठा अधिकारीच असणं गरजेचं आहे, किंबहुना त्यांच्यामधला एक कनिष्ठ अधिकारी। परंतु ज्यावेळेस पोलीस अधिकारी आणि आम्ही संगत गेलो होतो, ज्यावेळेस ही टीप भेटली त्यावेळेस पोलिसांमागोमाग आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। 3.5 तास आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो। त्या मॅडमला फोन करत होतो, त्यांनी माझा फोन तर घेतलाच नाही। ज्या पीआयनी ही कारवाई केली होती त्यांनी त्यांना 2-3 फोन केले। त्यांनी शेवटी त्यांना सांगितलं की ही कारवाई तुम्ही स्वतंत्र पद्धतीने करा, आम्ही त्या कारवाईला येणार नाही असं उत्तर मिळतं। ज्यावेळेस पोलिसही हद्द होतं, कारण जर कायद्याच्या कचाटामध्ये जेव्हा हा कोर्टामध्ये जाईन, खटला दाखल होईल, चार्जशीट दाखल होईल, तेव्हा पहिल्या न्यायालयाला विचारेन की तुम्हाला हा अधिकार आहे का कारवाई करण्याचा, त्यावेळेस काय उत्तर ना याच्यामधला पळवाटा शोधून हे पुरवठा अधिकाऱ्यांना माफियांना पाठीशी घालत असन तर नेमकी पुरवठा विभाग किंवा जे मंत्री आहेत कुठेतरी पाणी मुरतं एवढं मात्र नक्की लक्षात येतं या सगळ्यामुळे।
पण न्यूज 18 लोकमत तर या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणार आहे, कारण आम्ही ज्या दिवशी हे स्टिंग ऑपरेशन केलं त्या दिवसापासून हेच म्हणतोय की थातूर मातूर स्थानिक लोकांवर कारवाई करून भागणार नाही. यातले जे बडे मासे आहेत, यंत्रणेतले जे कोणी अधिकारी आहेत ते सुद्धा समोर यायला हवेत. पुढे जाऊया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. दारूच्या करारावरून त्यांनी भाजपवर टीका केली. दारूच्या करारावरून ही टीका झालेली आहे. फडणवीस सरकारनं त्यांच्या सरकारवेळी कोणते निर्णय घेतले हे तपासावेत असा टोला नाना पटोलेंनी लगावलाय. त्याचबरोबर गावागावात देशी दारूची दुकानं आणि बियर शॉपी किराणा दुकानात उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेव्हा दारूबाबत भाजपला सर्व कळतं असा टोला नाना पटोले यांनी लगावला. फडणवीस सरकारमध्ये दारूच्या बद्दलचे काय काय निर्णय घेतलेत हे थोडं त्यांनी तपासावं. गावागावात देशी दारूची दुकानं उघडायची त्यांनी निर्णय घेतला होता. बियर बार शॉपी जी आहे ते किराणा दुकानमध्ये उघडायचा सुरुवात केली होती. दारूबद्दल सगळ्यात जास्त BJPला कळतं आणि म्हणून आता राज्य सरकारने थोडा का टॅक्स कमी केला तर त्यांना अडचण निर्माण झाली. दारूचं महत्त्व त्यांना जास्त माहिती आहे आणि म्हणून भाजप हे जे थोतांड करते आहे त्या थोतांडाची लोकांना माहिती आहे, त्यांना जनतेचा कुठलाही पाठिंबा मिळणार नाही. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हाती घेतलेल्या रिंग रोडची रुंदी 100 मीटरवरून 65 मीटरपर्यंत कमी केली जाणार आहे. या निर्णयाचं शेतकरी कृती समितीनं स्वागत केलंय. हा रिंग रोड बंदिस्त आहे, तो खुला असावा ही दुसरी शेतकरी कृती समितीनं लावून धरलेली मागणी होती. एकूण 128 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड होता. पहिल्या टप्प्यात तो 90 मीटर रुंदीचा होता, मात्र मध्यंतरी MSRDCच्या रिंग रोडप्रमाणे तो 110 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय झालेला होता. त्याला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर या रिंग रोडची रुंदी पुन्हा कमी करण्याची मान्यता देण्याचा प्रस्ताव PMRDAनं राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला नगरविकास विभागानं मान्यता दिलेली आहे आणि आता हा रिंग रोड 65 मीटर रुंदीचा असणार आहे. या ठिकाणी शासनाने आता 2 दिवसापूर्वी असं सांगितलेलं आहे की PMRDAने 110 मीटरचा रिंग रोड हा 65 मीटर गेलेला आहे. तो 65 मीटर गेल्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो. परंतु या ठिकाणी आम्ही शासनाला सांगतो की आम्हा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा रिंग रोड करा, कारण या रिंग रोड हा बंदिस्त रिंग रोड आहे, हा खुला करावा जेणेकरून आम्हाला त्याचा वापर करता येईल. या ठिकाणी या बंदिस्त रिंग रोडमध्ये आमच्या शेतातून जातोय आणि आम्हाला त्याचा वापर करता येत नाही आणि त्याच्यामुळं आमच्या दोन्ही बाजूला रिंग रोडच्या बाजूला शेती शिल्लक असली तर आम्हाला जाया येण्याची अडचण होणार आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, आमच्या विकासाला विरोध नाहीये, परंतु या त्यांच्या धोरणाला विरोध आहे. शासन खोटनाटं बोलून पोलीस बंदोबस्तामध्ये आमच्या मोर्चा करतात. पुण्यातील डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य हे तिथं आढळणाऱ्या देशी विदेशी पक्ष्यांकरता ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथं कुणीतरी राडारोडा आणि कचरा आणून टाकतंय. त्यामुळे या पक्षी अभयारण्यातील शेकडो पक्ष्यांचा अधिवासच धोक्यात आलाय. पुण्यातील पक्षी अभयारण्य धोक्यात. हे पक्षी अभयारण्य आहे की डम्पिंग ग्राउंड? अभयारण्यात कचरा टाकणारे कोण? पक्षी मित्रांनी तक्रार करूनही पालिकेचं दुर्लक्ष. कोण उठलंय पक्ष्यांच्या जीवावर? पुणे शहराच्या मध्यभागी मुठा नदीच्या काठावर टिकून असलेलं हे घनदाट जंगल, या वनराईमुळेच याला डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलंय. मुठा नदीच्या काठावरील 22 एकरांच्या हिरव्या पट्ट्यात शेकाट्या, तांबट, नदी सुरय, राखी बगळा, कोतवाल, सातभाई, पारवा, पोपट, लालबुड्या बुलबुल असे देशी पक्षी आढळतात. त्यासोबतच युरेशियन स्पूनबिल, कॉमन तील, नॉर्दर्न पॉइंटेल, गर्गनेई असे अनेक विदेशी पक्षी इथे येतात. शिवाय शेजारच्या मुठा नदीतही हळदी कुंकू, टिबुकली, गाय बगळा, खंड्या, धोबी, टिटवी अशा पाणथळ भागात राहणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. मात्र आता हे सगळं धोक्यात आलंय, कारण दररोज इथं ट्रक भरभरून राडारोडा टाकला जातोय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र तब्बल 20 ते 22 फूट उंच उचललं गेलंय. त्याचा परिणाम या नदीकाठावर आढळणाऱ्या झाडांवर आणि पक्ष्यांवर होतोय. शिवाय पावसाळ्यात पुराचा धोकाही निर्माण झालाय. इथं सगळे डेब्रिज टाकले, सगळे
म्हणजे कचरा तर आहेच, पण सगळे डेब्रिज, कचरा, बांधकामाचा सगळा मलबा हे सगळं इथं टाकल्यामुळे झालं काय, पक्ष्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे ना तो धोक्यात आलेला आहे. आपण हे झाड दाखवू, इथं हे पक्षी राहायचे, दयाळ नावाचा पक्षी राहायचा इथं. हेच नाही, अनेक झाडं इथं अक्षरशः हे पक्षी इथून निघून गेलेत अशासाठी की इथं त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केलेलं आहे एका अर्थाने इथल्या स्थानिकांनी. जवळजवळ इथं 132 प्रजातींचे मी सांगितल्याप्रमाणे इथं पाहायला मिळतात. परंतु आता कित्येक महिन्यांपासून इथं जो टाकला जाणारा राडारोडा आहे त्याच्यामुळे इथलं त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आलाय. त्याचं कारण एकमेव कारण असं की एक तर गवत किंवा आपण म्हणू शकतो झुडपं, काही छोटी झाडं ही गाडली गेलेली आहेत. त्यामुळे त्यांची अन्न साखळी इथं कुठेतरी धोक्यात आलेली आहे. देशी विदेशी अशा 130हून अधिक पक्ष्यांचा अधिवास असल्यानं अनेक पक्षी निरीक्षक येथे पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. पण दिवसेंदिवस इथं होणाऱ्या अतिक्रमणांमुळे आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे हे पक्षीही दिसेनासे झालेत. मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पक्ष्यांमुळे उद्योजक वाडिया कुटुंबियांनी 70च्या दशकात ही जमीन पक्षी अभयारण्यासाठी महापालिकेला दान केली होती. पण पुणे महापालिकेला हा ठेवा जपता आलेला नाही. बिल्डरांकडून होणारी अतिक्रमणं आणि राडारोड्यासह कचराही इथं मोठ्या प्रमाणात टाकला जातोय. महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून याकडे कानडोळा केला जातोय. त्यामुळे आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालून जागा वनविभागाकडे सोपवावी अशी मागणी होतीये. आता खूप अतिक्रमण चाललेलं आहे. जो नॅचरल नाला आहे त्याच्यावरती अतिक्रमण चाललेलं आहे. भरपूर राडारोडा चाकून लँड बनवला जात आहे. खूप राडारोडा दोन्ही साईडनी टाकला जातोय. तर आमची विनंती आहे आदित्य ठाकरेंना की आरे जसं वाचवलंय तसं ह्या हरित पट्टा वाचवायलाच पाहिजे. आमचे नेक्स्ट फ्यू जनरेशन्सला हे जरुरी आहे. कारण एवढ्या बिझी जाग्यात एवढी हिरवळ अशी मिळणे आजकाल बिलकुल पॉसिबल नाही आहे. वेगानं वाढणाऱ्या पुण्यातील हिरवळ तेवढ्याच वेगानं कमी होऊ लागलीय. पुणे शहराच्या भोवतालच्या टेकड्या गिळंकृत केल्यानंतर आता या अभयारण्याचे लचके तोडण्याचे प्रयत्न होऊ लागलेत. ते वेळीच रोखले नाहीत तर पुण्याचं हे पक्षी वैभव इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वेळीच पुणे प्रशासनाचं याकडे लक्ष जाईल अशी आपण अपेक्षा करूया. बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.